हाय फ्रेंड, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये। तर आज आहे शुक्रवार आणि आमच्या गावामध्ये चालू झालेला आहे पारायण। तर पारायणातील जो दुसरा दिवस आहे तो आमच्याकडे असतो, तो म्हणजे अल्पोहार 4 वाजता। तर आजचा जो अल्पोहार आहे तो आम्ही देणार आहे वडापाव। जे वाचक मंडळी आहेत त्यांना वडापाव देणार आहे। तर जवळजवळ 100 ते 120 वडापाव लागतील। तर त्याची आता तयारी 150 सुद्धा होऊ शकतील। तर त्याची आता तयारी करायची चालू आहे। तर 12 वाजून गेलेले आहेत आणि आता तयारीला लागायचं आहे। मसाला वगैरे बनवायचा आहे। मसाला ह्या दिवसात अजिबात राहत नाही, कारण मसाला करून तो थंड पाण्यामध्ये ठेवावा लागतो आणि फ्रीजमध्ये नाही ठेवत, कारण फ्रीजमध्ये बरेच मटेरियल असतं, कोल्ड्रिंक्स वगैरे असतं। त्याच्यामुळं तो वास जो आहे तो मसाल्याचा त्या कोल्ड्रिंक्सला लागतो थोडासा। त्याच्यामुळं आम्ही मसाला जो आहे तो फ्रीजला ठेवत नाही। जरी केला मसाला एक्स्ट्रा तर आम्ही बनवतच नाही, पण ज्यावेळेस गडबड असेल त्यावेळेस जर केला तर तो मसाला आम्ही थंड पाण्यामध्ये ते भांडं ठेवतो। मसालाच नाही तर भाजी सुद्धा 2 ते 3 वेळा 3 या बॅचमध्ये करावी लागते, कारण भाजी सुद्धा उन्हाळ्यामध्ये टिकत नाही। त्याच्यामुळे वडापावची जी काही भाजी आहे ती सुद्धा 2 ते 3 बॅचेसमध्ये करावी लागते, जसं संपेल असं त्या पद्धतीने। कारण उन्हाळ्यामध्ये खूप गरमीमध्ये भाजीला सुद्धा वास येऊ शकतो, त्याच्यामुळे ही काळजी आम्ही घेतो। उन्हाळ्यामध्ये नुसत्या मसाल्याची किंवा भाजीची काळजी नाही, तरी ते दुधाची सुद्धा काळजी घेतली जाते। दूध गरम झालं, दुधाला उकळी आली की ते थंड पाण्यामध्ये ठेवावं लागतं आणि पाणी हे 2 ते 3 वेळ चेंज करावं लागतं, कारण गरम दूध असल्यामुळे हे जे पाणी आहे ते गरम होतं। नंतर पूर्ण थंड झाल्यानंतर असं पाण्यामध्ये ठेवावं लागतं। याच्यामुळे काय होतं तर दुधाला लवकर वास येत नाही आणि दूध पण छान टिकतं। आणि इथे हा मसाला मी वडापावचा बनवून घेतला। मी आता पाण्यामध्ये नाही ठेवला, कारण मला खूप वेळ होता मसाला करण्यासाठी, म्हणून मी आता भाजी बनवायच्या आधी मसाला करून घेतलेला आहे। वडापावची भाजी बनवून तयार झाली आणि आता वडापाव बनवायला घेत आहे बंटी। आता सुरुवात करणार वडापाव बनवायला। आणि आता इथले जे काही कस्टमर येतात त्यांच्यासाठी आधी 1 ते 2 घाणे बनवले जातील, नंतर मग आमचा जो अल्पोहार द्यायचा आहे त्याची तयारी। किती सोडलेत हे? 30 असते। 30। तर इथे हा अल्पोहाराचा जो काही नाश्ता आहे तो बनवून झालेला आहे, वडापाव। चला, तर संपूर्ण जे काही वडापाव होते ते बनवून झालेले आहेत आणि आता घेऊन जाणार मंदिरामध्ये। चहा सुद्धा बनवून झालेला आहे, कारण वडापाव झाल्यानंतर चहा सुद्धा देणार आहे। ठेवा तिथं। दादा जरा इकडे बस। इकडे उचलून काका